Today we start GST in trading chain. How GST is calculated in a trading chain. First is a manufacturer, then articles go through wholesaler or distributor, then retailer, then consumer. ही GST ची साखळी आहे की अशा पद्धतीनं तयार झालेलं जे प्रोडक्शन आहे, जे उत्पादन आहे, ते कंज्युमर म्हणजे आपण ग्राहक इथपर्यंत जे उत्पादक आहेत त्यांच्याकडून होलसेलर किंवा जो डिस्ट्रीब्युटरला म्हणतो आपण त्याच्याकडे माल येतो, त्याच्याकडून रिटेलर व्यापाऱ्याकडे येतो आणि त्या रिटेलर व्यापाऱ्याकडून आपल्याकडे येतो. तर प्रत्येक ठिकाणी ही जीएसटी कॅल्क्युलेट केली, जीएसटी आकारली जाते. जो मॅन्युफॅक्चरर आहे तो याच्याकडून जीएसटी होलसेलरकडून जीएसटी घेतो. जो होलसेलर आहे तो विकताना होलसेलरनं घेताना याला दिले असते मॅन्युफॅक्चररला, त्याचबरोबर हा विकताना रिटेलरकडून जीएसटी घेतो आणि जो रिटेलर आहे तो शेवटच्या टप्प्यामध्ये ग्राहकाकडून विकताना जीएसटी घेत असतो. नेक्स्ट पॉइंट इज इनपुट टॅक्स क्रेडिट. अत्यंत महत्वाचा हा पॉइंट आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट. आता जीएसटी इज लीव्ड अँड कलेक्टेड ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग चेन फ्रॉम मॅन्युफॅक्चर टू कंझ्युमर. इथून इथपर्यंत प्रत्येक ठिकाणी जीएसटी हा कॅल्क्युलेट केला जातो. व्हेन ट्रेडर पेज जीएसटी ॲट द टाइम ऑफ परचेस. आता जो व्यापार आहे तो परचेस म्हणजे खरेदी करणे, खरेदी करताना जो जीएसटी भरतो इज कॉल्ड इनपुट टॅक्स. तुला म्हणायचं इनपुट टॅक्स. आता तो काय करणार आहे की तो ती वस्तू पुढे विकणार आहे. ही कलेक्ट जीएसटी ॲट द टाइम ऑफ सेल. हा विकताना ते जीएसटी कलेक्ट करतो, विच इज कॉल्ड द आउटपुट टॅक्स. याच्यावर आपल्याला दोन टॅक्स लक्षात आले. इनपुट टॅक्स कोणता की वस्तू खरेदी करताना भरलेला इनपुट टॅक्स. तीच वस्तू विकताना सेल करताना जो टॅक्स वसूल करतो आपण, घेतो पुढच्याकडून, त्याला म्हणायचं आउटपुट टॅक्स. त्याच्यावर आपल्याला असले जायचं फॉर्म्युला जीएसटी पेएबल. जीएसटी पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. ITC काय म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट. इथे इनपुट जो टॅक्स आहे हा टॅक्स तेच इनपुट टॅक्स क्रेडिट असते. नाउ लेट्स स्टडी द प्रॅक्टिस सेट 4.2. एक्झाम्पल नंबर 1 आहे. चेतना स्टोअर्स पेड्स टोटल जीएसटी ऑफ रुपीज 1,05,000 ॲट द टाइम ऑफ परचेस. तर चेतना स्टोअरनं खरेदी करताना हा जीएसटी भरलेला आहे 1,05,000 याच्यावरती. अँड कलेक्ट जीएसटी 1,22,500 ॲट द टाइम ऑफ सेल. विकताना त्याने हा कलेक्ट केलेला आहे. ड्युरिंग 1 जुलै 2017 to 31 July 2017. Find GST payable by चेतना स्टोअर. आता ते एकदम सोपं एक्झाम्पल आहे बघा हे. आता आपण म्हणलं इथं की चेतना स्टोअर पेड टोटल जीएसटी. तर इथं जो आहे चेतना स्टोअर पेड जीएसटी
इज इक्वल टू 1,05,000 रुपीज. आता हा भरलेला आहे, याला माहिती इनपुट टॅक्स रुपीज 1,05,000. त्यालाच ITC म्हणतो आपण, इनपुट टॅक्स क्रेडिट. तेच असतं जे इनपुट टॅक्स आहे तोच इनपुट टॅक्स क्रेडिट. हे आपल्याला मिळाले ITCची किंमत मिळाली, इनपुट टॅक्स क्रेडिट. जो टॅक्स वस्तू खरेदी करताना भरलेला आहे त्याला ITC म्हणतात. आता त्याने काय केलंय की GST वसूल केलेला आहे ॲट द टाइम ऑफ सेल. विक्री करताना त्याने GST किती केलेला आहे 1,22,500. फ्रॉम दिस वी राईट आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स रुपीज 1,22,500. तर आता आपले दोन्ही टॅक्स माहीत झाले, इनपुट टॅक्स क्रेडिट माहीत झालं, आउटपुट टॅक्स माहीत झालेला आपल्याला. सो फाइंड आउट द GST पेएबल. आता आपल्याला याच्यावर GST पेएबल कॅल्क्युलेट करता येतो. सो GST पेएबल इज इक्वल टू, फॉर्म्युला आपण बघितला सोबतला, आउटपुट टॅक्स मायनस ITC, इनपुट टॅक्स क्रेडिट. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आउटपुट टॅक्स आहे 1,22,500 आणि ITC आहे 1,05,000 रुपीज. सो GST payable is subtraction 22,000 yield. Therefore, GST payable is equal to 22,000 rupees. Then take next example. Example is Malik Gas Agency purchased some. तर मलिक गॅस एजन्सी इन ब्रॅकेटमध्ये तुम्हाला त्याचं नाव दिलेलं आहे. परचेस सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर ₹24,500 अँड सोल्ड देम टू द लोकल कस्टमर फॉर 26,500. फाइंड GST टू बी पेड ॲट द रेट ऑफ 5%. रेट दिलेला आहे, रेट ऑफ 5%. and hence the CGST and UT म्हणजे कंपनीचं नाव आहे. GST to be paid for this transaction. एकूण याच्यामध्ये व्यवहारामध्ये किती GST भरावा लागला हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता याने मलिक गॅस एजन्सी आहे, मलिक गॅस एजन्सी परचेस cylinders for ₹24,500. आता हे त्याने परचेस केलेत म्हणजे हा झाला काय त्याचा इनपुट टॅक्स झाला. देअरफॉर इनपुट टॅक्स इज इक्वल टू ₹24,500. ही आपल्याला इनपुट टॅक्स व्हॅल्यू मिळाली 24,500. देन देअरफॉर ITC आता तो विकलेला आपल्याला दिलेला आहे. हा विकला कितीला, सॉरी याचा इनपुट टॅक्स आहे तोच ITC असतो. देअरफॉर ITC इज इक्वल टू ऑल्सो
24,500. इनपुट टॅक्स आणि ITC एक जी व्हॅल्यू इनपुट टॅक्स आहे तीच ITCची. इनपुट टॅक्सला क्रेडिट म्हणतो आपण, C म्हणजे क्रेडिट. ही मिळेल आपल्याला 24,500. अँड हिअर आउटपुट टॅक्स आपल्याला दिलेला आहे, त्याने तो 26,500ला विकलेला आहे, गॅस विकलेला आहे. देअरफॉर आउटपुट टॅक्स हे आहे 26,500. Then calculate the GST payable. GST payable is equal to output tax minus ITC. Then substitute the values. Output tax आहे 26,500 आहे, ITC आहे 24,500. सो GST पेएबल किती आला 2,000 आलेला आहे. आता त्याच्यावरती 5% GST भरलेलं आहे. GST पेएबल या अमाऊंट आलेलं आहे. सो 5% GST to be paid on rupees 2,000. So GST is equal to, therefore GST is equal to 2,000 into 5%. 2,000 into 5 upon 100. 2020 जाते, 20 into 5 राहिले. So GST payable is equal to 100 rupees. हा आला GST. आता याच्यावर आपल्याला SGST आणि CGST काढायचं आहे. आपल्याला इथं therefore CGST is equal to and is equal to GST च्या निम्माच, GST upon 2, 100 upon 2 is equal to 50 rupees. Therefore तुम्हाला UTGST किंवा SGST और काय म्हटलेलं आहे तुम्हाला इथं एक्झाम्पलमध्ये UTGST ऑल्सो 50, कारण CGST आणि SGST तेवढाच असतो, एकच असतो तेवढा. सो हिअर वी कंप्लीट दिस एक्झाम्पल. GST आलेला आहे 100, CGST 50 रुपीज, SGST और UTGST is also 50 rupees.